जय भीम, जय संविधान. मी अजित कांबळे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की जर जनतेचे जातीवरून वाद करून झालेले असतील, धर्मामध्ये वाद करून झालेले असतील, हिंदू मुस्लिम वाद करून झालेले असतील, आरक्षणावरून वाद करून झालेले असतील, तर आपण सर्वांनी या व्हिडिओकडे आवर्जून लक्ष द्यावे. धर्म असेल, जात असेल, हे आपली प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. परंतु यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे की या देशामध्ये आपला सर्वोत्कृष्ट जर काय असेल ते म्हणजे आपला देश आहे. आणि हा देश वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण या स्वतंत्र भारतामध्ये आपण राहत असतो. या स्वतंत्र भारताला स्वतंत्र करण्यासाठी हजारो नव्हे तर लाखो युवांनी, सैनिकांनी, जनतेने या ठिकाणी वीरमरण पत्करलं होतं. काही जण फाशीवरती गेले होते, काही जणांचे तुकडे केले होते, काही जणांना तोफे पुढे मारलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. म्हणजेच या देशावरती दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही देशाचं राज्य नसून या देशामध्ये भारतीय जनतेचं, भारतीय लोकांचं राज्य निर्माण झालं होतं. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला होता. आणि त्याच भारताला एक संघ ठेवण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. आणि या 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारत देशाला सार्वभौम, लोकशाही, स्वतंत्र असा देश असणाऱ्या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालं होतं. या देशामध्ये हजारो जाती, हजारो पोटजाती, कित्येक धर्म एकत्र ठेवण्याचं काम या देशामध्ये भारतीय संविधान करत असतं. आणि याच भारतीय संविधानाच्या माध्यमातून मी आज तुमच्या पुढे बोलतोय. तो बोलण्याचा अधिकार कलम 19 नुसार मला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे पूर्ण जीवन जगण्याचा, शिक्षणाचा अधिकार, नोकरीचा अधिकार, पूर्ण देशामध्ये कुठेही फिरण्याचा अधिकार या भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. तर मित्रहो, आपणा सर्वांना परिचितच असेल की आपला भारत देशामध्ये 29 राज्य आहेत. आणि या सर्वांच्या राज्यांची भूसीमा जर बघितली तर आपण 15,200 एवढी भूसीमा निश्चित केलेली आहे. म्हणजेच भारताची भूसीमेची लांबी 15,200 आहे. त्याचप्रमाणे या भारत देशाला 7 देशांच्या सीमा लागून आहेत. आणि या 7 देशांमधील एक असा देश आहे ज्याचं नाव चीन आहे, जो गेले अनेक दशकं आपल्या भारत देशामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक वेळा तो सक्सेसही झालेला आहे. त्याच अनुषंगाने ही व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी गेले अनेक दिवस बघतोय की या देशाला लोकशाहीचा देश म्हटलं जातं. या देशामध्ये लोकशाहीचे 4 स्तंभ म्हटले जातात. एक म्हणजे न्यायमंडळ, 2 म्हणजे कार्यकारी मंडळ, 3 म्हणजे कायदे मंडळ, 4 म्हणजे प्रसार माध्यम. तर या प्रसार माध्यम म्हणजेच आपण यांना आज न्यूज म्हणत असतो. मराठी भाषेमध्ये त्यांना आपण पत्रकार म्हणत असतो. परंतु या ठिकाणी खरंच वाईट वाटतं की कोणत्याही न्यूज चॅनलवरती, कोणत्याही पत्रकाराच्या चॅनलवरती या भारत देशामध्ये चीननं जे अतिक्रमण केलेलं आहे, चीननं जी घुसखोरी केलेली आहे, त्या संदर्भात कोणतीही बातमी छापलेली नाही. काही निवडकच असे चॅनल असतील ज्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण देशभर कळाली की चीन आपल्या भारत देशामध्ये 60 किलोमीटर आतमध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी मला खरंच प्रश्न पडतोय. काही दिवसापूर्वी माणसं म्हणत होती की मीडिया सगळी विकलेली आहे. तर या मोदींचं, म्हणजे या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत,
कारण भारतीय राज्यघटनेनं मला अधिकार दिलेला आहे की सत्तेत बसणाऱ्या पक्षाला आपण प्रश्न विचारू शकतो, कारण तुम्हाला आम्ही सत्तेत यासाठीच बसवलेलं आहे की तुम्ही आमच्या देशाचं, तुम्ही आमचं संरक्षण करावं. या देशामध्ये भाजप सरकार आहे आणि या भाजप सरकारचे पंतप्रधान म्हणजेच आपल्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि काही दिवसापूर्वी TV चॅनलच्या माध्यमातून मी ऐकलं होतं की नरेंद्र मोदी यांनी मीडियाला विकत घेतलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या विरुद्ध कोणतीही बातमी छापली जात नाही, असं या ठिकाणी बोललं जातं आणि आपल्या सर्वांना परिचितच आहे. मला आता खरंच असं खरं वाटायला लागलेलं आहे की एवढी मोठी घटना चीनसारखा देश आपल्या भारत देशामध्ये शिरतोय. मग मोदी सरकारचं, भाजप सरकारचं, मोदी हे सरकार नाही, मोदी हे पंतप्रधान आहेत, परंतु या देशामध्ये भाजप सरकार काम करत आहे. तर हे भाजप सरकारचं हे जे चाललेलं आहे, जे चीन भारतामध्ये घुसलेलं आहे आणि भाजप सरकारचं दुर्लक्ष आहे, हे न दाखवण्यासाठीच का नरेंद्र मोदी यांनी मीडियाला सांगितलेलं आहे की ही बातमी दाखवू नका, असं मला वाटत लागलेलं आहे. आता खरं काय आहे आणि खोटं काय आहे हा नंतरचा प्रश्न, परंतु या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चौथा स्तंभ जर आपण लोकशाहीचा यांना म्हणत असेल तर यांचं कामच असं आहे की निर्भीडपणे आपले मत मांडले पाहिजे. देशामध्ये, राज्यामध्ये चाललेल्या घडामोडी जनतेसमोर मांडल्या पाहिजेत आणि सत्तेमध्ये असलेल्या पक्षाला प्रश्न विचारणे हे यांचं काम आहे. परंतु या ठिकाणी काही निवडक चॅनल सोडले तर कोणच या संदर्भात आवाज उठवताना दिसत नाही. मित्रहो, खरंच एक मोठी शोकांतिका आहे. पत्रकार विकले गेले आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी पडतो. बरं, तुम्ही विकले गेलेला आहात, परंतु देशाच्या बातम्या तरी आपण टाकल्या पाहिजेत, कारण या भारत देशाचे आपण नागरिक आहोत. जर आपण परत एकदा जर गुलाम झालो तर या देशामध्ये लोकशाही राहणार नाही, या देशामध्ये संविधान राहणार नाही. त्यांना आपण सर्वांनी जर हे चौथ्या स्तंभाचं जर कार्य जर आपल्या खांद्यावरती घेतलेले असेल आणि आपल्याला सर्वजण जर म्हणत असतील की आपण विकलेली मीडिया आहात, तर खरंच याचं गांभीर्यपूर्वक मीडियानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता मी म्हणत नाही सर्वच मीडियानं बातम्या लावल्या नाहीत, कारण माझ्यापर्यंत जी बातमी आली ती एका मीडियाच्या माध्यमातूनच आली होती. व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिडिओ पाहत होतो. यूट्यूबचा जो मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून अशी बातमी आली होती की अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर आत चीनची सेना शिरलेली आहे. तेथील शेतकऱ्यांना जमिनी करून देत नाही. तेथील शेतकऱ्यांच्या गुरांना जी चरावसाठी जी जमीन ठेवली होती त्या जमिनींमधून जनावरे त्या ठिकाणून हाकलून लावली जात आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चीन रस्ते निर्माण करत आहे. त्या ठिकाणी चीन युद्ध अभ्यास करत आहे. ज्यावेळेस या संदर्भात मी बातमी वाचली, त्या संदर्भात मी माहिती गोळा केली, त्यावेळेस मला असं समजलं की अरुणाचल प्रदेशमधील नाह वेलफेअर सोसायटी आहे, तिने 2021 साली या भारत सरकारला पत्र लिहिलं होतं की चीन याप्रमाणे मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. आता 2020ला पत्र लिहिलं होतं, आज आहे 2026. 6 वर्षांनी भारत सरकारने या ठिकाणी काहीच केलं नाही असं मला वाटतंय. त्यामुळे या ठिकाणी चीननं 60 किलोमीटर आतमध्ये घुसून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या. आता ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी म्हणजे कोणाच्या, भारत सरकारच्या हद्दीमध्ये असलेल्या या जमिनी या ठिकाणी यांनी लुबाडल्या. आणि या ठिकाणी नुसत्या जमिनीच लुबाडल्या नाही तर या ठिकाणी जे प्रदेशही लुबाडलेले आहेत, असे नाह वेलफेअर सोसायटीचं पत्र आहे. नाह वेलफेअर सोसायटी असे म्हणते की चीननं या अरुणाचल प्रदेशमध्ये 5 ठिकाणावरती कब्जा मारून ठेवलेला आहे. या संदर्भात आम्ही वारंवार मोदी सरकारला म्हणजेच भाजप सरकारला, म्हणजे सत्तेत बसलेल्या सरकारला पत्र दिलेलं आहे, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे खालीलप्रमाणे ठिकाणी चीनचा कब्जा आहे. तर खालीलप्रमाणे 5 ठिकाणं पहा. ओयपिंग नावाचं एक ठिकाण आहे. क्रमांक 1 ठिकाणी या ठिकाणी चीनचा कब्जा आहे. क्रमांक 2 मध्ये पालियार नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी चीनचा कब्जा आहे. क्रमांक 3 मारपान, क्रमांक 4 पोतरांग लेक, क्रमांक 5 टिंग टँग, या 5ही ठिकाणी आज नाह वेलफेअर सोसायटी सांगते की या ठिकाणी आम्ही 2020 साली पत्रव्यवहार करून सुद्धा
सरकारने या ठिकाणी ठोस भूमिका उचलली नसल्या कारणाने या ठिकाणी चीननं मोठ्या प्रमाणामध्ये कब्जा करून टाकलेला आहे. सर्वसामान्य जनतेला तिकडून हाकलून लावत आहे. जनावरांच्या जमिनीच्या जनावरं चरायला जाते, जनावरं चरवलेली त्यांच्याकडे तरी जमा करतात किंवा ती जनावरं हाकलून तरी देत आहेत. असं मोठ्या प्रमाणात चीननं या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि आपल्या जमिनी लुबाडलेल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रश्न या ठिकाणच्या सरकारला तर आहेच की 2020 ते 2026 पत्रव्यवहार करून पण आपण कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे या सरकारच्याचमुळे या भारत देशामधील अरुणाचल प्रदेशमधील जो भाग गेलेला आहे, जो चीनने कब्जा केलेला आहे, याला संबंधित सरकारच जबाबदार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार विजेते तेची गुबिन म्हणतात. कोण म्हणतंय? सर्वसामान्य माणूस म्हणत नाही. पद्मश्री पुरस्कार दिलेले विजेते म्हणतात की आपल्याला चायनाचा कोणत्याही प्रकारचा खतरा नाही. चायना याप्रमाणे असं करतच राहतं. याचा अर्थ चायना पहिल्यांदा 100 मीटर पुढं आलं, नंतर 200 मीटर पुढं आलं. आज चायनानं 60 किलोमीटर आत भारतामध्ये प्रवेश केलेला आहे. तर माझं मोदी सरकारला एवढंच म्हणणं आहे, 2020 ते 2026 यांना पत्रव्यवहार करून जर असं नाहा वेलफेअर असोसिएशन म्हणतंय, आम्ही यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला होता, परंतु संबंधित सरकारनं काय भूमिका घेतली नाही. मग माझं या देशातील भाजप सरकारला, कारण सत्तेत तर आता भाजप सरकार आहे आणि जे सत्तेत आहेत त्यांना प्रश्न हा विचारलाच पाहिजे की तुम्ही 7 सिस्टर म्हणून जो प्रदेश ओळखला जातो, ज्याला पूर्व भारत म्हटलं जातं, त्यामध्ये अरुणाचल असेल, मिझोराम असेल, त्रिपुरा असेल किंवा अनेक असेल, ज्याला आपण 7 सिस्टर प्रदेश म्हणतो, हा तुम्हाला चीनच्या ताब्यात द्यायचा आहे का? हा या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होतोय. तर या ठिकाणी मी समजतो की या ठिकाणी या सरकारचा पूर्णतः यांना पाठिंबा म्हणता येणार नाही, परंतु आपण दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय जो प्रांत गेलेला आहे, भारतीय जो प्रदेश गेलेला आहे, याला संपूर्णतः भाजप सरकार जे आता सत्तेत आहे ते याला जबाबदार आहे. आता हा जर प्रदेश परत मिळवायचा असेल तर या संदर्भात मला सांगा, हातामध्ये बंदुकी, हातामध्ये AK-47, हातामध्ये तोफा मोदी घेणार आहेत? अमित शहा घेणार आहेत का? राजनाथ सिंग घेणार आहेत? हा प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय. तर हा प्रदेश मिळवायचा असेल तर परत एकदा या जवानांना या ठिकाणी जावं लागेल आणि हजारो जवानांना या ठिकाणी वीरमरण पत्करावं लागेल. मग या जवानांच्या मरण पत्करलेल्या जवानांच्या जीवाशी खेळण्याचा ह्या सरकारला कोणताही अधिकार नाही. तुमच्या चुकीमुळे, तुमच्या न लक्ष दिलेल्या कारणामुळे चीन आता 60 किलोमीटर आत गेलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी मोदी सरकारच्या पोचती का नाही माहीत नाही, परंतु माझं जेवढे व्हिडिओ पाहतात त्यांना सांगू इच्छितो की यावरती सर्व जबाबदार हे सरकार आहे. जर या सरकारने याकडे जर लक्ष दिलं असतं तर नेहा वेलफेअर सोसायटीने 2020 साली पत्रव्यवहार केला होता. आज 2026, 6 वर्ष जर सरकार याकडे लक्ष देत नाही, 60 किलोमीटर जर चीन सरकार यामध्ये शिरत आहे, तर मित्र आपणच समजून जा की सर्वस्वी जबाबदार हे भाजप सरकार आहे, या सत्तेतील सरकार आहे. जर यांनी या ठिकाणी जर लक्ष दिलं असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये चीनचे सैनिक शिरले नसते. आता हे जर चीनचे सैनिक आतून बाहेर जर लावायचे असतील तर एवढे हे सहजासहजी जाऊ शकतात का? याचा आपण विचार करा. कित्येक हजारो जवानांचा या ठिकाणी आपल्याला बळी द्यावा लागेल. कित्येक जवान वीरमरण पावतील. या सरकारचं काय फक्त ऑर्डर देतील की सैनिकांना जावं, त्यांना बाहेर काढा. या मेलेल्या कुटुंबातला सैनिकांना हे परत आणून देतील का? यांचा काही अधिकार नाही या कुटुंबाच्या जीवाशी खेळण्याचा. यांनी भारत देशाचे सैनिक हातातलं खेळणं बनवलेलं आहे का? हा या ठिकाणी मला प्रश्न पडतोय. त्याचप्रमाणे या मोदी सरकारचाही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. त्याचप्रमाणे मी सांगितलं आपल्याला अरुणाचल प्रदेश, मी आत्ता या ठिकाणी सातारा जिल्ह्यात आहे. अरुणाचल प्रदेश कुठं आहे? एकदम वरच्या टोकावरती आहे. माझ्यापर्यंत बातमी कशा माध्यमातून आली तर एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून आलेली आहे. जर मुद्दा बाकीच्या न्यूज चॅनलनं जर उचलला असता, कारण न्यूज चॅनलचं कामच आहे की सत्तेवर बसलेल्या सरकारला प्रश्न विचारलं, सरकारमध्ये झालेले बदल जनतेपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळं तर त्यांना लोकशाहीचा 4था स्तंभ म्हटलं जातं. तर या पत्रकारांनी ही बातमी
या ठिकाणी पोचवली नाही, हे देशाचं मोठं दुर्भाग्य आहे. कसं यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलं पाहिजे. माणसं म्हणतात, खरंच पत्रकार विकले आलेत का? मोदीचा नाकारतेपणा दाखवू नये म्हणून यांना सांगितलं होतं का? हा या ठिकाणी प्रश्न पडतोय. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना सांगतोय की आपल्या माध्यमातून खरंच एक मोठं कार्य या देशामध्ये चालू आहे. अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील आमच्यापर्यंत पोचत असतात. कारण आपल्यासारखे निर्भीड पत्रकार जे खरंच लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत, ते आमच्यापर्यंत बातमी पोचवत असतात, म्हणजेच भारतीय जनतेपर्यंत बातमी पोचवत असतात. तर या सर्व पत्रकारांचा मी या ठिकाणी जाहीर आभार करतो आणि त्यांना क्रांतिकारी जय भीम देतो की तुम्ही हा अन्याय अत्याचार आज जनतेपर्यंत पोचवलेला आहे. परंतु या ठिकाणी मी अशा पत्रकारांचा जाहीर निषेध करतो. एवढा मोठा अन्याय अत्याचार, आपल्या देशाच्या विरुद्ध चाललेलं षडयंत्र आपण दाखवू शकत नसाल तर खरंच आपल्याला पत्रकार म्हटलं पाहिजे का? हा या ठिकाणी मी आपल्याला प्रश्न विचारतो. आणि या ठिकाणी परत भारतीय जनतेला सांगतो